दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. ही बातमी आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण त्याआधी त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? कोणत्या वेदना, कोणते ताण त्यांनी सहन केले होते की शेवटी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला? त्या तरुणीची जिने आपल्या स्वप्नांशी, संघर्षाशी आणि अन्यायाविरुद्धच्या आवाजाशी शेवटपर्यंत लढा दिला. त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच होती. फलटणच्या एका शांत कॉलनीत डॉक्टर तरुणी आपल्या भाड्याच्या घरात होती. हेच घर आरोपी प्रशांत बनकरच्या इमारतीत होतं. मागचे 8 महिने ती इथे राहत होती. ती नम्र, शांत आणि कामात गुंतलेली. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. सकाळी तिचा आणि प्रशांत बनकरचा काहीतरी वाद झाला होता. त्याचा आवाज वाढला होता आणि शेवटी प्रशांतने तिला संतापून सांगितलं, "तू आमच्या इथे राहायचं नाही आणि पुन्हा यायचं नाही." हे शब्द ऐकून ती अगदी कोसळली होती. तिला विश्वास बसत नव्हता की ज्या घरात ती इतके महिने राहिली तिथून तिला अचानक बाहेर जायला सांगितलं गेलं. वादानंतर ती काही काळ शांत बसली, पण तिचं मन अस्वस्थ होतं. तिने PSI गोपाल बदने यांना फोन केला. तिच्या ओळखीतील अधिकारी. तिने परिस्थिती समजावून सांगितली. त्याचबरोबर तिने प्रशांत बनकरलाही वारंवार कॉल केला, पण तिकडून प्रतिसाद थंडच होता. तिच्या मनात एकच प्रश्न होता, आता मी कुठे जाऊ? रात्री जवळपास 1:30 वाजले होते. शहर झोपलं होतं. रस्त्यावर शांतता होती. त्या शांत रात्री डॉक्टर तरुणी एका छोट्या बॅगेत आपले काही सामान घेऊन हॉटेल मधुदीपकडे निघाली. हॉटेल रिसेप्शनवर ती थोडी थकलेली दिसत होती, पण तरीही हसत म्हणाली, 2 दिवसांसाठी रूम पाहिजे. तिने चेक इन केलं आणि 2 दिवसांसाठी रूम बुक केली. कुठलाही साथी नव्हता, कुठलाही मित्र नव्हता, कुणी परिचित नाही. ती पूर्णपणे एकटी होती. पण तिच्या फोनवर मात्र संभाषण सुरू होतं. कधी बदने सरांना, कधी बनकरला ती कॉल करत होती. तिच्या आवाजात बेचैनी होती, जणू ती कोणाशी तरी मन मोकळं करायचा प्रयत्न करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल स्टाफने तिच्या खोलीत काही हालचाल नसल्याचं पाहिलं. तिच्या रूमसमोर कॉफीचा कप ठेवलेला होता, काल रात्रीचाच. रिसेप्शनवरून तिला कॉल केला गेला, पण उत्तर नाही. दुपार झाली. दरवाजाची घंटी वाजली. ठोठावला दरवाजा, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. सायंकाळी 4 वाजता शेवटी हॉटेल मॅनेजरने किल्ली घेऊन दरवाजा उघडला आणि दार उघडताच जे दिसलं त्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आणला. डॉक्टर तरुणी बेडच्या बाजूला पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू ती सगळं सोडून गेली होती. टेबलावर तिचा मोबाईल, काही नोट्स आणि काही औषधं पडलेली होती. हॉटेल व्यवस्थापनाने त्वरित पोलिसांना कळवलं. फलटण पोलीस पोहोचले. त्यांनी लगेच पंचनामा केला. रूम सील करण्यात आले. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय नोंदवण्यात आला. तपास सुरू झाला. डॉक्टर तरुणीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. फोनमध्ये अखेरच्या काही कॉल रेकॉर्ड्स होत्या. सर्वात जास्त कॉल प्रशांत बनकर आणि PSI बदने यांनाच. त्यातून असं समजलं की वाद झाल्यानंतर ती अतिशय अस्थिर मानसिक स्थितीत होती. तिला वाटत होतं की सगळं तिच्याच विरोधात चाललंय. पोलिसांनी प्रशांत बनकरची चौकशी केली. त्यांनी सांगितलं की हो, आमच्यात वाद झाला होता, पण तिने असं काही करेल हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याचा आवाज थरथरत होता. घटनेची बातमी संपदाच्या घरी पोहोचली. ते धावत फलटणला पोहोचले. आई, वडील, भाऊ सगळे गप्प, निशब्द. आईच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिचं दुःख असह्य होतं की ती रडूही शकत नव्हती. आई फक्त एवढंच म्हणाली, ती इतकी हुशार होती, इतकी संवेदनशील. तिला कोणत्या ताणानं असं पाऊल उचलायला लावलं? कुटुंबानं न्याय मागितला. त्यांना वाटतंय की तिच्या मनावर दबाव आणला गेला. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, हीच त्यांची मागणी आहे. ही त्या प्रत्येक माणसाची वेदना आहे, जो आतून तुटत असतो पण बाहेरून हसतो. ती गेली, पण तिची गोष्ट प्रत्येकाला आठवण करून देते. मनात वादळ असेल तर ते बोलून दाखवा. शांततेत वेदना दडवू नका. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.